Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture we are going to discuss about factors affecting IR absorption band. म्हणजे असे कुठले फॅक्टर्स आहेत की ज्यांच्यामुळे IR absorption बँडवर परिणाम होतो ते आपण या लेक्चरला पाहणार आहोत. आपण मागच्या लेक्चरला पाहिलं की फंक्शनल ग्रुप जे होते वेगवेगळे त्यांचा IR absorption बँड, वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचा IR absorption बँड आपण पाहिला. मग त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की कार्बोनिल कंपाऊंड जे होते त्या सर्व कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये कार्बोनिल ग्रुप जो होता त्याचा IR absorption बँड प्रत्येक कंपाऊंडमध्ये वेगवेगळा होता. आपण पाहिलं की अमाइड्स जे होते, अमाइडमध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे याचा IR absorption बँड, याचा IR absorption बँडची जी रेंज होती ती होती 1630 ते 1680 सेंटीमीटर इनव्हर्स. त्याच्यानंतर अमाइड नंतर होता ॲसिड, C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. ॲसिडचा जो कार्बोनिल ग्रुप होता ॲसिड, याचा IR absorption बँड होता 1700 ते 1725 सेंटीमीटर इनव्हर्स. त्यानंतर कीटोन, कीटोनचा जो IR absorption म्हणजे कीटोनमध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे याचा IR absorption बँड किती 1710 सेंटीमीटर इनव्हर्स ते 1725 सेंटीमीटर इनव्हर्स. त्यानंतर अल्डिहाइड, अल्डिहाइडचा IR absorption बँड आहे, अल्डिहाइडमध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याचा 1720 सेंटीमीटर इनव्हर्स ते 1740 सेंटीमीटर इनव्हर्स. त्यानंतर C डबल बॉन्ड O बॉन्ड OR ईस्टर, ईस्टरचा जो IR absorption बँड आहे तो आहे 1730 ते 1750 सेंटीमीटर इनव्हर्स. त्यानंतर ॲसिड क्लोराईड, RC डबल बॉन्ड O बॉन्ड Cl, ॲसिड क्लोराईडचा IR absorption बँडची जी रेंज होती ती होती 1780 जवळपास. आणि अनहायड्राइड जो आहे RC डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड R, अनहायड्राइड, अनहायड्राइडचा IR absorption बँड जवळपास असतो 1800 सेंटीमीटर इनव्हर्स. बघा सगळीकडे कार्बोनिल ग्रुप आहे आणि ह्या कार्बोनिल ग्रुपची जी ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आहे ही ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो क्लास आहे, प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बोनिल कंपाऊंडमध्ये या कार्बोनिल ग्रुपची IR absorption फ्रिक्वेन्सी जी आहे ती वेगवेगळी आहे. मग असं का होतं याचा जर आपण विचार केला तर हे असं कशामुळे होतं, तर जे सबस्टिट्युएंट्स आहेत ॲडजसेंट टू दिस कार्बोनिल ग्रुप, म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या जवळचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे होत असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो व्हेन द सबस्टिट्युएंट्स ॲडजेसेंट टू द कार्बोनिल ग्रुप चेंजेस द IR absorption बँड ऑल्सो चेंजेस. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ॲज द एन्व्हायरमेंट अराउंड द कार्बोनिल ग्रुप, ॲज द एन्व्हायरमेंट अराउंड द कार्बोनिल ग्रुप चेंजेस द IR absorption बँड ऑल्सो चेंजेस. ठीक आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या ॲडजेसेंट कोणते सबस्टिट्युएंट्स आहेत त्याच्यावर कार्बोनिल ग्रुपचा IR absorption बँड डिपेंड आहे. जसं आपल्याला लिंक कोणते लोक असतात, आपले मित्र कोणते लोक असतात त्याच्यावरनं आपलं भविष्य, थोडंफार विचार वगैरे, वागणं, स्वभाव डिपेंड असतो. तसं कार्बोनिल ग्रुपचं सुद्धा म्हणजे ते म्हणतात ना वातावरणानुसार किंवा परिस्थितीनुसार माणूस बनतो, तसं इथं ही कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूला कोणती परिस्थिती आहे त्याच्यानुसार कार्बोनिल ग्रुपचा
आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो असतो तो डिपेंड असतो. मग आपण काय म्हटलं की द आयर ॲब्सॉर्प्शन बँड किंवा ॲज द एन्व्हायरमेंट, किंवा आपण असं म्हणू शकतो की व्हेन द सबस्टिट्युएंट्स ॲडजसेंट टू द कार्बोनिल ग्रुप चेंजेस, द आयर ॲब्सॉर्प्शन बँड ऑल्सो चेंजेस. वी नो दॅट the higher absorption band of different carbonyl compounds such as amide acid, ketone, aldehyde, ester, acid chloride and anhydride. The higher absorption band varies from 1630 to 1800 centimeter inverse. आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे वेगवेगळ्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये तो काय होतो आहे, बदलतो आहे. कुठून तर कुठेपर्यंत 1630 पासून तर 1800 सेंटीमीटर इनवर्सपर्यंत इतके तो चेंजेस दाखवतो आहे कार्बोनिल ग्रुपचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड. मग आपण म्हणू शकतो की द आयर ॲब्सॉर्प्शन बँड चेंजेस ड्यू टू इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट अँड हायड्रोजन बॉन्डिंग. या 3 इफेक्टमुळे हा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होतो, चेंज होत असतो. मग सगळ्यात पहिले आपण इंडक्टिव्ह इफेक्ट पाहूयात. इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचा आयर ॲब्सॉर्प्शन बँडवर, कार्बोनिल ग्रुपच्या आयर ॲब्सॉर्प्शन बँडवर काय फरक होतो हे समजून घेण्यासाठी आपण आधी एक्झाम्पल बघूयात आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कार्बोनिल कंपाऊंडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड बघूयात. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इंडक्टिव्ह इफेक्टमुळे काय होतं. फॉर्मल्डिहाइड जर आपण घेतला, समजा फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे, अल्डिहाइडची रेंज आपल्याला माहिती आहे. अल्डिहाइडची रेंज आहे 1720 ते 1740. ठीक आहे. मग याचा जो आयर ॲब्सॉर्प्शन बँड असतो तो असतो 1750 सेंटीमीटर इनवर्स. 1740च आहे, पण याचा 1750 का बरं ते आपण डिस्कस करू नंतर. ॲसिटाल्डिहाइड जो आहे, ॲसिटाल्डिहाइडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो आहे 1740 सेंटीमीटर इनवर्स. 1720 ते 1740 अल्डिहाइडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँडची रेंज आहे. त्यानंतर ॲसिटोन जर आपण घेतला, C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3, ॲसिटोनचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे 1700. कीटोनची रेंज आपल्याला माहिती आहे 1710 ते 1725. याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे 1720 सेंटीमीटर इनवर्स. मग आपण याच्याकडे व्यवस्थित ह्या कंपाऊंड्सला आणि त्यांच्या आयर ॲब्सॉर्प्शन बँडला व्यवस्थित त्यांच्याकडे ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की जसं जसं अल्किल ग्रुप्स म्हणजे मिथिल ग्रुप हे वाढत आहे तसं तसं आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो काय होतो, कमी होतो. बघा, फॉर्मल्डिहाइडमध्ये एकही अल्किल ग्रुप नाही आहे आणि ॲसिटाल्डिहाइडमध्ये एक मिथिल ग्रुप आहे. ॲसिटोनमध्ये 2 मिथिल ग्रुप आहे. म्हणजे जसं जसं मिथिल ग्रुप वाढत आहेत तसं तसं आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी होतो. आपण म्हणू शकतो की ॲज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, किंवा आपण यावरून असं म्हणू शकतो द प्रेझेन्स ऑफ
इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप, the presence of electron donating group increases the higher absorption band, higher absorption band decreases. अल्किल ग्रुपची संख्या जशी जशी वाढते, जसं जसं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढत आहेत तसं तसं हायर ॲब्सॉर्प्शन बँड काय होतो, कमी होत जातो. मग हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नेमकं काय करतात की ज्याच्यामुळे हायर ॲब्सॉर्प्शन बँड कमी होतो ते बघूयात आता आपण. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स और अल्किल ग्रुप्स causes plus I effect, that is electron donating inductive effect, which results into change in किंवा which results into decrease in किंवा या प्लस आय इफेक्टमुळे काय होतं, विच रिझल्ट्स इन विकनिंग ऑफ CO बॉन्ड. याच्यामुळे काय होतं, प्लस आय इफेक्टमुळे जो हा CO बॉन्ड आहे हा काय होतो, वीक होतो. म्हणजेच सिंगल बॉन्ड कॅरेक्टर, आता हा जो आहे हा डबल बॉन्ड आहे आणि याचं सिंगल बॉन्ड कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीज होतं. कशामुळे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्टमुळे. ते कसं सिंगल बॉन्ड कॅरेक्टर इन्क्रीज होतं ते आपण रेझोनन्स इफेक्टमध्ये पाहू. मग आपण फक्त इथं म्हणायचं की आपण इथं फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स और अल्किल ग्रुप्स किंवा द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप और अल्किल ग्रुप कॉजेस प्लस आय इफेक्ट, अँड ड्यू टू दिस प्लस आय इफेक्ट द बॉन्ड स्ट्रेंथ is decreases. Bond strength decreases means the bond becomes weak. Bond becomes weak म्हणजे तो काय बॉन्ड होतो, वीक बॉन्ड होतो. वीक बॉन्ड. बॉन्ड स्ट्रेंथ decreases means the bonds become weak, and we know that weaker is the bond, lower is the frequency. Stronger is the bond, higher is the frequency. या ठिकाणी काय होतंय, बॉन्ड काय होतोय, वीक होतोय म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असेल, कमी असेल. विकर इज द बॉन्ड, लोअर इज द फ्रिक्वेन्सी. देअरफॉर ॲज द बॉन्ड स्ट्रेंथ इज डिक्रीजेस, द हायर ॲब्सॉर्प्शन बँड इज ऑल्सो डिक्रीजेस. बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते म्हणजे बॉन्ड वीक होतो. आपल्याला माहिती आहे, विकर इज द बॉन्ड, लोअर इज द फ्रिक्वेन्सी, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड, हायर इज द फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून हायर ॲब्सॉर्प्शन बँडसुद्धा काय होतो, कमी होतो. म्हणजे जेवढा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट जास्त असेल, ॲज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट इज इन्क्रीजेस, हायर ॲब्सॉर्प्शन बँड इज डिक्रीजेस. जेवढा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट जास्त असेल तेव्हा हायर ॲब्सॉर्प्शन बँड काय होईल, कमी कमी होत जाईल. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट बघा, हायड्रोजन ॲटॉम जे आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स नाही आहेत. ठीक आहे, मिथिल ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मिथिल ग्रुप इथं एकच प्रेझेंट आहे म्हणून इथं थोडासा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे, पण याच्यापेक्षा कमी आहे ॲसिटोनपेक्षा, कारण ॲसिटोनमध्ये 2 मिथिल ग्रुप आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट या तिघांमध्ये कुठे आहे, ॲसिटोनमध्ये आहे. म्हणून त्याचाच हायर ॲब्सॉर्प्शन बँड या तिघांपैकी सर्वात कमी आहे या पद्धतीने. मग हे झालं इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्टच्या बाबतीत. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग जर इफेक्ट असेल तर काय होतं ते आता पाहूयात. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्टमुळे हायर ॲब्सॉर्प्शन बँडवर काय फरक पडतो ते समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल बघूयात. ॲसिटोन घेऊयात आधी. ॲसिटोनचा जो हायर ॲब्सॉर्प्शन बँड आहे तो आपल्याला माहिती 1720 सेंटीमीटर इनवर्स. त्यानंतर घेऊयात आपण क्लोरो ॲसिटोन. CH2 बॉन्ड Cl, हा काय क्लोरो ॲसिटोन. याचा हायर ॲब्सॉर्प्शन बँड आहे 1730 सेंटीमीटर इनवर्स. त्यानंतर डायक्लोरो ॲसिटोन
याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे 1740 सेंटीमीटर इनवर्स. त्याच्यानंतर टेट्राक्लोरोॲसिटोन. टेट्राक्लोरोॲसिटोन आयर ॲब्सॉर्प्शन बँड याचा आहे 1750 ते 1778 सेंटीमीटर इनवर्स. आपल्याला याच्यातनं एक लक्षात येईल, जर आपण हे कंपाऊंड पाहिले आणि यांचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हा जो क्लोरीन आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. हा -I इफेक्ट दाखवतो क्लोरीन ग्रुप. आणि जसं जसं हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपची संख्या वाढत जाते तसं तसा -I इफेक्टसुद्धा वाढत जाईल. आणि जसा जसा -I इफेक्ट आपल्याला वाढताना दिसतोय तसं तसं आयर ॲब्सॉर्प्शन बँड जर आपण पाहिला तर तो काय होतोय, वाढतोय. बघा या ठिकाणी एकच क्लोरीन ऑटॉम आहे क्लोरोॲसिटोनमध्ये. आयर ॲब्सॉर्प्शन बँड थोडासा वाढला आहे, 1720चा 1730 झाला आहे. इथं 2 क्लोरीन ऑटॉम आहेत, किती झाला आहे, 1730चा 1740 झाला आहे. इथं 4 आहेत, 1750 ते 1778. मग आपण असं म्हणू शकतो, द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन withdrawing group, the presence of electron withdrawing group, किंवा आपण असं म्हणू शकतो ॲज द इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप इन्क्रीजेस द आयर ॲब्सॉर्प्शन बँड also increases. As the electron withdrawing group increases, the air absorption band also increases. मग काय होतं या इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्टमुळे, -I इफेक्टमुळे काय होतं ते बघूयात आपण. द इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप काय करतात, हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, द इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कॉजेस -I इफेक्ट. यांच्यामुळे काय होतं, -I इफेक्ट घडून येत असतो. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कॉजेस -I इफेक्ट. अँड ड्यू टू दिस -I इफेक्ट bond strength is increases. Bond strength is increases means the bonds become strong, and we know that stronger is the bond, higher is the frequency. Hence, as the bond strength is increases, the air absorption band also increases. ठीक आहे. काय होतं आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्समुळे -I इफेक्ट होतो आहे. आणि -I इफेक्टमुळे काय होतं आहे, बॉन्ड स्ट्रेंथ जी होते ती वाढते. बॉन्ड स्ट्रेंथ वाढते म्हणजे तो बॉन्ड स्ट्रॉंग होतो आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंगर इज द बॉन्ड, हायर इज द फ्रिक्वेन्सी. हेन्स देअरफोर ॲज द बॉन्ड स्ट्रेंथ इज इन्क्रीज, द आयर ॲब्सॉर्प्शन बँड इज ऑल्सो इन्क्रीजेस, ऑर द ॲब्सॉर्प्शन फ्रिक्वेन्सी ऑल्सो इन्क्रीजेस. या पद्धतीने हे झालं इंडक्टिव्ह इफेक्टच्या बाबतीत. त्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तो आहे रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट. मग रेझोनन्स इफेक्टमुळे काय होतं बघा, रेझोनन्स इफेक्ट समजून घेण्यासाठी आपण आधी एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल ॲसिटोन आणि ॲसिटामाइड. ॲसिटोनचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो आहे आपल्याला माहिती 1720 सेंटीमीटर इनवर्स. आणि ॲसिटामाइड डबल बॉन्ड O बॉन्ड
NH2 हा आहे ॲसिटामाइड. अमाइडची रेंज आपल्याला माहिती 1630 ते 1680, म्हणजेच याचा आपण आयर ॲब्सॉर्प्शन बँड घेऊयात 1680 सेंटीमीटर इनवर्स, किंवा मिडल काहीतरी 1660 घेऊ शकतो आपण, काही अडचण नाही. मग ह्या दोघांमध्ये आपण जर कम्पेअर करून पाहिलं आयर ॲब्सॉर्प्शन बँड, तर बघा ॲसिटामाइडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे आणि ॲसिटोनचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त आहे. मग का असं होतं आहे, तर बघा ह्या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आहे, प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट कारण हे दोन अल्किल ग्रुप जे आहेत ते काय करतायत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत हे, आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे म्हणजे सुद्धा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होतं, कमी होतं. इथं बघा, इथं काय होतं, इथं एक मिथिल ग्रुप आहे आणि एक काय आहे, हा NH2 ग्रुप आहे. ह्या NH2 ग्रुप जो आहे या नायट्रोजनवर लोन पेअर आहे, ठीक आहे. आणि ही लोन पेअर जी आहे ही कार्बोनिल ग्रुपच्या काय जाते, कॉन्ज्युगेशनमध्ये जाते. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, प्लस आर इफेक्ट आहे, प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट जो असतो, प्लस आर इफेक्ट इज डॉमिनंट ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट इज डॉमिनेटिंग युअर डॉमिनंट ओव्हर इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे रेझोनन्स इफेक्ट हा मोर पॉवरफुल इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा, ठीक आहे. मग ही कॉन्ज्युगेशनमध्ये गेल्यामुळे याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होतो, कमी होतो आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कॉन्ज्युगेशन ऑर रेझोनन्स इफेक्ट लोअर्स द आयर ॲब्सॉर्प्शन बँड ऑफ कार्बोनिल ग्रुप, ठीक आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दोघीकडे, परंतु आपल्याला माहिती रेझोनन्स इफेक्ट काय आहे, पॉवरफुल इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा, म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त कमी आहे. मग आपण असं म्हणू शकतो, कॉन्ज्युगेशन ऑर रेझोनन्स इफेक्ट लोअर्स द आयर ॲब्सॉर्प्शन बँड. मग दुसरी जी गोष्ट आहे ती आपण असं म्हणू शकतो की ॲज द, याच्यात आपण असं म्हणू शकतो की प्लस आर इफेक्ट, नेमकं प्लस आर इफेक्टमुळे होतं काय, प्लस आर इफेक्ट कॉजेस किंवा ड्यू टू द प्लस आर इफेक्ट द बॉन्ड स्ट्रेंथ इज डिक्रीजेस. प्लस आर इफेक्टमुळे काय होतं, बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, कमी होते. बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते म्हणजेच तो बॉन्ड काय होतो, वीक होतो, वीक बॉन्ड, ठीक आहे. सो ड्यू टू प्लस आर इफेक्ट द बॉन्ड स्ट्रेंथ इज डिक्रीजेस and the bond becomes weak, and we know that weaker is the bond, lower is the frequency. Therefore, as the bond strength is decreases, the air absorption band also decreases. ठीक आहे. प्लस आर इफेक्टमुळे काय होतं, बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते, बॉन्ड वीक होतो, आणि आपल्याला माहिती विकर इज द बॉन्ड, लोअर इज द फ्रिक्वेन्सी. ॲज द बॉन्ड स्ट्रेंथ इज डिक्रीजेस, आयर ॲब्सॉर्प्शन बँड इज ऑल्सो डिक्रीजेस. तर हे झालं. त्यानंतर आत्ता आपण पाहिलं की एका कंपाऊंडमध्ये, ह्या कंपाऊंडमध्ये प्लस आर इफेक्ट ॲबसेंट आहे आणि ह्या कंपाऊंडमध्ये प्लस आर इफेक्ट प्रेझेंट आहे, म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त कमी झाला आहे. आता आपण असं एक्झाम्पल घेऊ ज्यात दोघंही कंपाऊंडमध्ये प्लस आर इफेक्ट प्रेझेंट आहे, पण तरीही एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो कमी आहे आणि एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त आहे. मग असं का होतं ते आपण पाहूयात. त्याच्यासाठी आपण बेन्झामाइड आणि मिथिल बेन्झोएट यांचं एक्झाम्पल घेऊयात.
तर बेन्झामाइड आणि दुसरं एक्झाम्पल जे आपण पाहतो आहोत ते आहे मिथिल बेन्झोएट. मिथिल बेन्झोएट म्हणजे C∪O बॉन्ड O CH3. मिथिल बेन्झोएट. बेन्झामाइडचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे बघा, अमाइड आहे, आपल्याला अमाइडची रेंज माहिती 1630 ते 1680. 1680 किंवा 1660 आयर ॲब्सॉर्प्शन बँड याचा आहे. आणि मिथिल बेन्झोएट जो आहे याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड हा ईस्टर आहे. आपल्याला माहिती ईस्टर काय रेंज असते ईस्टरची, 1730 ते 1750. याचं 1730 कन्सिडर करू आपण. मिथिल बेन्झोएट 1730 सेंटीमीटर इनवर्स. मग आपण जर पाहिलं की तर दोघांवर या नायट्रोजनवर पण लोन पेअर आहे, तसंच मिथिल बेन्झोएटमध्ये ऑक्सिजनवर पण लोन पेअर आहे. म्हणजे प्लस आर इफेक्ट हा दोघी ह्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे. इथंही प्लस आर इफेक्ट आहे, या ठिकाणी सुद्धा प्लस आर इफेक्ट आहे, पण तरीही याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे आणि याचा जास्त आहे. मग हे का होतं, तर आपण जरी लोन पेअर दोघांवर प्रेझेंट असेल, इथं नायट्रोजनवरही प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजनवर प्रेझेंट आहे, पण आपल्याला माहिती आहे ह्या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे ही लोन पेअर जेवढी म्हणजे एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन या ठिकाणी जास्त आहे. नायट्रोजन जेवढा इझिली इलेक्ट्रॉन लोन पेअर इलेक्ट्रॉन कॉन्ज्युगेशनमध्ये पाठवेल तेवढं ऑक्सिजन पाठवणार नाही, कारण ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेण्याची क्षमता त्याची जास्त आहे. म्हणून याची लोन पेअर जी आहे ती एवढी कॉन्ज्युगेशनमध्ये नाही जाणार जेवढी याची जाईल. त्याच्यामुळे एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन जे आहे ते ह्या ठिकाणी बेन्झामाइडमध्ये जास्त आहे आणि मिथिल बेन्झोएटमध्ये कमी आहे. मग आपण असं म्हणू शकतो, ॲज द एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन as the extent of conjugation is increases or the degree of conjugation is increases, the air absorption band decreases. आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होऊन जातो, कमी होऊन जातो. जेवढं कॉन्ज्युगेशन जास्त असेल, एक्सटेंट कॉन्ज्युगेशनचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी असेल. या ठिकाणी कॉन्ज्युगेशनचं एक्सटेंट जे आहे या ठिकाणी कॉन्ज्युगेशन जास्त प्रमाणात होतं ॲज कम्पेअर्ड टू धिस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ॲज द नायट्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह अटॉम ॲज कम्पेअर्ड टू द ऑक्सिजन अटॉम, इन बेन्झामाइड the lone pair of electron present on the nitrogen atom participates more in conjugation as compared to the lone pair of electron present on the oxygen atom of methyl benzoate, and hence the air absorption band of benzamide is less as compared to the air absorption band of methyl benzoate. आणि म्हणून काय आयर ॲब्सॉर्प्शन बँड बेन्झामाइडचा कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू मिथिल बेन्झोएटचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड. हे झालं. या दोघंही कंपाऊंडमध्ये आपण पाहिलं की प्लस आर इफेक्ट प्रेझेंट होता, पण तरीही एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे, एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त आहे. ॲज दिस इज बिकॉज ड्यू टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर दिस इज ड्यू टू द एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन. असंच एक एक्झाम्पल घेऊयात आपण. दोघंही कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेशन होतं आहे, परंतु एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त आहे आणि एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे. मिथिल विनिल कीटोन, मिथिल विनिल कीटोन आयर ॲब्सॉर्प्शन बँड अबाउट 1700 सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे, कीटोनच आहे परंतु अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. ही काय इथं पण कॉन्ज्युगेशन आहे
म्हणजे प्लस आर इफेक्ट इथं पण प्रेझेंट आहे. आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे 1700 सेंटीमीटर इनवर्स. आणि याचा जो आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे ॲसिटोफिनॉन, ॲसिटोफिनॉन या ठिकाणी सुद्धा कॉन्ज्युगेशन आहे. ठीक आहे, ॲसिटोफिनॉन याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो याच्यापेक्षा कमी आहे. याचा आहे 1690 सेंटीमीटर इनवर्स. बघा प्लस आर इफेक्ट दोन्हीकडे प्रेझेंट आहे, परंतु एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन जर आपण पाहिलं तर मिथिल विनिल कीटोनमध्ये कमी आहे ॲज कम्पेअर टू ॲसिटोफिनॉन. कारण या ठिकाणी रिंग आहे, एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन या ठिकाणी जास्त आहे म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे. एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन इथं जास्त आहे म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे. कॉन्ज्युगेशन इथं कमी म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड थोडा जास्त आहे याच्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन जास्त आहे म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड याच्यापेक्षा कमी आहे ॲसिटोफिनॉनमध्ये. यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग. थर्ड इफेक्ट हायड्रोजन बॉन्डिंग. So the hydrogen bonding also lowers the ion absorption band or absorption frequency. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सुद्धा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होतो, कमी होतो. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल त्यांच्यामध्ये आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय असेल, कमी होत जाईल. स्ट्रॉंगर इज द हायड्रोजन बॉन्डिंग लोअर इज द आयर ॲब्सॉर्प्शन बँड और लोअर इज द फ्रिक्वेन्सी. हायड्रोजन बॉन्डिंग जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय असेल, कमी असेल. हे समजून घेण्यासाठी आपण बघा ईस्टर आणि अमाइडमध्ये कम्पेअर करून पाहू. आपल्याला माहिती आहे आयर ॲब्सॉर्प्शन बँड अमाइडचा आहे सर्वात कमी. कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अमाइडचा सर्वात कमी आहे. अमाइड नंतर ॲसिड आहे. ॲसिडचा जी रेंज आहे ती आहे 1700 ते 1725 सेंटीमीटर इनवर्स. अमाइड झाला, ॲसिड झाला, त्याच्यानंतर आहे कीटोन, त्याच्यानंतर आहे अल्डिहाइड आणि मग नंतर आहे ईस्टर. ईस्टरचा जो आयर ॲब्सॉर्प्शन बँड आहे तो आहे 1730 ते 1750 सेंटीमीटर इनवर्स. आपण जर पाहिलं तर दोघांमध्येही कार्बोनिल ग्रुपला ॲडजसेंट ऑक्सिजन ऑटॉम आहे, परंतु एकाचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे आणि एकाचा जास्त आहे. असं का होतं? कारण काय, या ठिकाणी ॲसिड जो असतो तो डायमरिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो आणि याच्या डायमरिक फॉर्ममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्याच्यामुळे काय होतं, आयर ॲब्सॉर्प्शन बँड याचा कमी होऊन जातो. आणि याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसते, या ठिकाणी हायड्रोजनच नाही आहे, अल्किल ग्रुप आहे. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे, या ठिकाणी प्रेझेंट आहे हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे म्हणून आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय याचा कमी आहे. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग ॲब्सेंट आहे म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय जास्त आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग असते त्या ठिकाणी आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय होऊन जातो, कमी होतो. ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग नसते त्या ठिकाणी आयर ॲब्सॉर्प्शन बँड जास्त असतो. ह्या पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो ॲसिड आणि ईस्टरमध्ये. मग ॲसिड जो असतो कार्बॉक्झिलिक ॲसिड, हा कार्बॉक्झिलिक ॲसिड जो असतो हा याच्या सॉलिड फॉर्ममध्ये डायमरिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो. सो द कार्बॉक्झिलिक ॲसिड एक्झिस्ट इन डायमेरिक फॉर्म in its liquid, in its solid state or pure liquid state. बॉन्ड इकडे H, इकडे आपण हायड्रोजन बॉन्डिंग रिप्रेझेंट करूयात.
हायड्रोजन बॉन्डिंग बघा, ह्या ऑक्सिजन ॲटॉम आणि ह्या हायड्रोजन ॲटॉममध्ये, म्हणजे याचा ऑक्सिजन ॲटॉम ह्या आणि याचा हा जो ॲसिड आहे याचा हायड्रोजन ॲटॉम, यांच्यामध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग आहे बघा. इथं पण याचा हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. मग काय, जो कार्बोक्सिलिक ॲसिड एक्झिस्ट इन इट्स डायमेरिक फॉर्म, अँड इन इट्स डायमेरिक फॉर्म, हा काय याचा डायमेरिक फॉर्म आहे, आणि डायमेरिक फॉर्ममध्ये काय असतं हायड्रोजन बॉन्डिंग, अँड इट्स डायमेरिक फॉर्म देअर इज हायड्रोजन बॉन्डिंग, किंवा इन इट्स डायमेरिक फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग इज एक्झिस्ट. ठीक आहे. हेन्स द C double bond O stretching frequency is about, आपल्याला माहिती आहे ॲसिडचा जो आहे ती काय आहे 1700 ते 1725 सेंटीमीटर इनवर्स, म्हणजेच राऊंड फिगर ते आपण 1720 सेंटीमीटर पकडू किंवा 1700 पकडू. तर विच इज मच लेस दॅन नॉर्मल व्हॅल्यू. या ठिकाणी काय असायला पाहिजे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ऑक्सिजन ॲटॉम या ठिकाणी प्रेझेंट आहे, म्हणून आयर ॲब्सॉर्प्शन बँड काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. परंतु इथं काय आयर ॲब्सॉर्प्शन बँड आपल्याला कमी दिसतोय. ठीक आहे. सो द कार्बोक्सिलिक ॲसिड एक्झिस्ट इन इट्स डायमेरिक फॉर्म इन सॉलिड स्टेट और इन प्युअर लिक्विड स्टेट. सो द C double bond O stretching frequency is about 1700 to 1725 centimeter inverse, which is much less value as compared to the normal value. But after dilution जेव्हा after dilution the carboxylic acid exists in its monomeric form, आणि त्याच्या मोनोमेरिक फॉर्ममध्ये जेव्हा तो मोनोमर म्हणजे सिंगल, मोनो म्हणजे सिंगल, डाय म्हणजे मीन्स टू. मग इन इट्स मोनोमेरिक फॉर्म देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट. हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी काय आहे, ॲबसेंट आहे. हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी नाही, या ठिकाणी आहे. तो इन इट्स मोनोमेरिक फॉर्म देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट. ठीक आहे. अँड हेन्स आफ्टर डायल्यूशन the air absorption bands increases up to 1760 centimeter inverse to 1780 centimeter inverse. 1660 ते 1780 सेंटीमीटर इनवर्स एवढा याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड नंतर इन्क्रीज होतो. कारण काय, या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग काय एक्झिस्ट नाही आहे. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग मोनोमेरिक फॉर्ममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ॲबसेंट आहे, आणि म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड वाढतो आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल याच्यावरून डायमेरिक फॉर्ममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून याचा आयर ॲब्सॉर्प्शन बँड कमी आहे, आणि मोनोमेरिक फॉर्ममध्ये याच्या हायड्रोजन बॉन्डिंग ॲबसेंट आहे आणि म्हणून आयर ॲब्सॉर्प्शन बँड वाढतो आहे. म्हणून याच्यावरून आपण कन्क्लुजन असं काढू शकतो की हायड्रोजन बॉन्डिंग लोअर्स द आयर ॲब्सॉर्प्शन बँड ऑफ द कार्बोनिल ग्रुप. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं, आयर ॲब्सॉर्प्शन बँड जो आहे तो काय होऊन जातो, कमी होऊन जातो. सो दिस इज अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग आयर ॲब्सॉर्प्शन बँड. थँक्यू व्हेरी मच.